नमस्कार. उदय मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज एका वेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी लाईव्ह आलेलो आहोत. गेले अनेक दिवस आपण बघतोय की दिल्ली येथील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन चालू केलेलं आहे. त्याच अनुषंगानं संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात तेथील बातम्यांचं अपडेट दिलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शक्तिपीठ या महामार्गाच्या विरोधासाठी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केलेली आहेत. या आंदोलनांच्या अनुषंगानं आणि जंतर मंतर या ठिकाणी सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अनेक बातम्या आपल्याला आज अनेक TV चॅनल्स असतील, YouTube चॅनल्स असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. परंतु आपण जर बघितलं तर या सर्व बातम्यांच्या अपडेट्स लोकांच्यापर्यंत पोहोचवत असताना जे काही YouTube चॅनल्स चालवणारे काही लोक आहेत, Instagramचे चालवणारे काही लोक आहेत, या लोकांच्या अनेक बातम्या आज अनेक लोकांच्यापर्यंत सहज पोहोचवण्याचं माध्यम या मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. परंतु एक धक्कादायक बातमी वाळवा तालुक्यात आपल्याला घडलेली दिसून येते. या वाळवा तालुक्यामध्ये असणारे M24 न्यूज या चॅनलचे आणि त्याचबरोबर AV9 या चॅनलची काही अकाउंट्स आपल्याला गेले 2 दिवस झाला हॅक केलेले दिसून येतात. या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या काही वस्तुनिष्ठ असणाऱ्या परिस्थितीला वाळवा तालुक्यात बरोबरच या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. परंतु आपण जर पाहिलं तर हे चॅनल जे काही आता हॅक केलेले आहेत किंवा बंद केलेले आहेत, ते का बंद केले याच्या पाठीमागे एक प्रश्नचिन्ह उभा राहतं. खरं तर या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आमचे डिजिटल मीडियाचे दिलीप मोहिते असतील किंवा विशाल लोंढे असतील, त्या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये या बातम्यांची वस्तुस्थिती मांडण्याचं काम केलं. किंबहुना विद्यार्थी असतील, शेतकरी असतील यांच्या भावना जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मग अशा बातम्या घडत असताना गेले 2 दिवस झालं त्या बातम्यांची पाठपुरावा करत असताना आता हे का घडलं याची एक शंका मनामध्ये उभा राहते. आणि मग हे घडण्याच्या पाठीमागं कोण आहे, किंबहुना हे कशा पद्धतीने घडलं किंवा का घडते याचा जर विचार करायचा म्हणलं तर खऱ्या अर्थानं याच्या पाठीमागं कोणती शक्ती आहे हे शोधावं लागेल. आणि मग खरं असताना विद्यार्थ्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी अशा पद्धतीचे काही चॅनेल्स जे वस्तुस्थिती समाजापुढे मांडत असतात, जे पत्रकार गेले 20-25 वर्ष झालं पत्रकारी क्षेत्रामध्ये काम करतात, ते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांच्यापर्यंत पोचलेले आहेत, त्यांचे चॅनल्स बंद केले जातात, हॅक केले जातात. याच्या पाठीमागचा खरा सूत्रधार कोण आहे हेही आज लोकांनी बघणं गरजेचं आहे. खरं तर अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या पत्रकारिता क्षेत्राकडे बघितलं जातं. प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल आणि अनेक मार्गानं या समाजामध्ये चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्या गोष्टी समाजापुढं आणण्याचं काम या पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग एका अशा वेळी ही चॅनल्स बंद केली जातात, किंबहुना बॅन केली जातात, किंबहुना हॅक केली जातात. मग ही चॅनल हॅक केली ही विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी केली का, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी केली का, या समाजापुढं खरी वस्तुस्थिती येऊ नये म्हणून केली का, हा एक प्रश्न पत्रकार म्हणून माझ्या मनामध्ये उभा राहतोय. आणि म्हणून आज जर अशा पद्धतीनं काय होत असेल तर सर्व समाज माध्यमांनी, त्या समाजातील तरुण युवकांनी, त्या समाजातील नागरिकांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून
या समाजामध्ये जर अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्याविषयी आवाज उठवणं आज गरजेचं वाटतं.